चला मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता भरपूर उशीर झालेला आहे मित्रांनो उठायला. कारण काय झालं आहे, लाईट नव्हती कालपासून आणि पाऊस पण चालू आहे. त्याच्यामुळे शेतीची थोडी ठप्प आहे आणि कामं थोडे आवरलेली. आता फक्त खतं बितं टाकून जाईल दिवसाला. चला आता थोडं आंघोळ बिंघोळ करू, जरा फ्रेश आणि नंतर बघू येईल पा लाईट आहे का. लाईट अशी येते मित्रांनो खेड्यामध्ये, फांद्या हे असं काम आहे खेड्यात लाईटीचं. कधी येईन कधी जाईन सांगताच येत नाही लाईटीचं. म्हणजे जसं काय खेड्यात लोक नाही राहते असं त्यांना वाटतं, हे की नाही. सगळे लोक सिटीतच राहतात, खेड्यात म्हणजे माणसंच नाही आणि त्यांच्यात काही जीव नाही. त्यांना काय गरमत आहे की त्यांना काय मच्छर चावते, आहे की नाही. कधी लाईट येते कधीही जाते, काय धोर नाही मित्रांनो. लय अवघड समस्या आहे खेड्यामध्ये, काय सांगा तुम्हाला. चला आता आंघोळ बिंघोळ करू, फ्रेश हो, कारण देवाचं बी दर्शन घ्यावं लागेल आपल्याला. कारण आपण असं आहे मित्रांनो, रात्री झोपलो आणि जर देवाला नाहीच उठलं आणि जर गेलो तर काय सांगता. त्याच्यामुळे जरा देवाची पण दर्शन घ्यायला नाही, तू समजा नाही. आपल्याला उठलंय त्याला, परत आपली स्मृती दिली आहे की नाही, आपण कोण आहे काय आहे हे पण आपल्याला समजत आहे. त्याच्यामुळे देवाचे लय उपकार असतात. त्याच्यामुळे आपल्याला पहिलं देवाचं आंघोळ केली, देवाचं दर्शन घेऊ, नंतर आपले कामं सुरू करू. चला. आणि मित्रांनो आपलं गाव आहे मित्रांनो, बघा गाव कसं आहे का. सगळं गाव उठलंय, सगळं उशीर झाला आहे, 8:30 पाऊण 9 वाजले मित्रांनो. आता सगळं गाव आवरून कामं धंदे. आणि आमचं छोटंसं गाव आहे, खेडेगाव आहे मित्रांनो. सगळे लोक शेतीत आहे की नाही, कोणी सर्व्हिसला नाही काय नाही. सगळे लोक इकडचे आमचे सगळे शेती करतात आणि सगळ्या शेतीच्या जीवनावरच सगळं आहे. म्हणजे तुम्हाला हे जी बांधकामं घरं दिसतात ना, हे पुरे शेतीच्या कष्टावर कमवून त्यांनी बांधलेले आहे. आणि आमच्या गावाची लोकसंख्या फार कमी आहे, छोटंसं खेडेगाव आहे. हे बघा, हे बांधकाम बी आपलंही समोरचं नवीन आता चालू केलेलं आहे. आणि हे बांधकाम हे आपलं घरी मित्रांनो. आपण सध्या गच्चीवर वरच्या रूममध्ये होतो. तर चला आता पहिलं खाली जाऊ, आंघोळ बिंघोळ करू, आहे की नाही. हे पहा आमचा पाटा उरटा, हे पहा आमचं खेड्यात कसं मसाला वाटत आहे का. असं आहे आमचं, आहे का. असं शेतकरी जीवन आहे मित्रांनो, काय करता. हे पहा असा मसाला वाटा लागतो. नाही तुमच्याकडे कसं आहे, मिक्सरमध्ये टाकलं फुर्र. आमच्याकडे असं आहे, उरटा पाटा मसाला वाटून खायचा. पा कसं बेस्ट स्वयंपाक आहे आमचा. चला आंघोळी पाणी देता का मला आज. करायची का म्हणजे टाईम झाला ना, 8:30 वाजून राहिली, कामं नाही म्हणून. हो ना, हे पावसानं लईच गोळ घातला. लाईट आहे का गेली, पाणी तापलं का. बरं बरं, मग आज कोणची भाजी आहे आता. दुबकवाडा आहे का. बरं करा, चांगलं करा. आता चूल झाली का आपली. हां चुलीवर भाकरी करा बरं का आपल्याला बाजरीची. नाही तर करताना इकडे पेटीत आणि गॅस. आज पाटीवरची मसाला आहे, नाही पाटीवरच म्हणा नाही मी आपला मसाला. कुठं खेड्यात मिक्सर आणि फिक्सर राहते. चलो. राष्ट्रीय सोमनाथंज श्री सल्ले मल्लिकार्जुन पूजनीय महाकालं ओंकारं रायल्यानाथंज दाकिनाभिनाशं सेतुवंदे तुरामीशं नागेशं वारणस्य विश्वेशं शृङ्गाकं गौतमीधरं हिमालये तु केदारं घोष्मि सञ्चयमालम् एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातःकाले सत्यजन्म कृतं पापं स्मरणीयम्. ओम नमः शिवाय. ओम देवादेव महादेवाय नमः. ओम नमः शिवाय. चला मित्रांनो, आपल्या घरातलं आता देवदर्शन झालेले. आता आपण बाहेरच्या बाकीच्या मंदिरात आलो. तुम्हाला थोडं जरा आपलं गाव बी दाखवतो कसं आहे काय आहे. चला. पहा मित्रांनो, आज बी पावसाला सुरुवात झालेली. आज 4था दिवस आहे आमच्याकडं. सतत पाऊस पडून राहिला. आज 4था दिवस मित्रांनो. म्हणजे वापसेम नाही शेतामध्ये आणि पाऊस पण भरपूर झालेला आहे. आज घरीच होतो. आता 2:30-3 वाजलेले आणि रोज ह्या टायमिंगला पाऊस पडतो मित्रांनो. म्हणजे कंप्लीट हे टायमिंग ठेपा धरलेला आहे पावसानं. आणि आज 4थ्या दिवशी पण पावसात आज सुरू झाला आहे. आता किती वाजता बंद होतो ते सांगता येत नाही, पण चांगल्या पद्धतीनं आम्हाला पाऊस झालेला आहे मित्रांनो. हे बघा, हे असा पाऊस चालू आहे. सध्या मी गावात आहे, घरी आहे आणि आता सध्या गच्चीवर आहे.
त्याच्यामुळं आपल्याला हे दृश्य बघा हे आपलं माझं गाव आहे मित्रांनो. आणि आज शेतात नसल्यामुळं घरी असल्यामुळंच जरा पाऊस सुरू झाला होता आणि शेतात काही कामं राहिलं नाही. कपाशी बिपाशी लावून आम्ही मोकळं झालेलो आहे. ऊसात सऱ्या फोडल्या फक्त आता थोडं उसाला खत टाकायचं तर उद्या टाकून घेऊ. आणि सध्या काही तुटी बिटी लावायचं काम चालू आहे लोकांचं. म्हणजे चांगला पाऊस आहे आमच्याकडे. म्हणजे नदीला त्याला बी पाणी आले, आमच्याकडे तळे पण भरले. अशा पद्धतीचं पाऊस आहे आमच्याकडे. कंप्लीट आज 4था दिवस मित्रांनो. चला हे बघा मित्रांनो, दुपारच्या पावसानं वड्याला पाणी आलं. आता वड्याच्या वर 2-3 कट्टे ते भरून खाली पाणी आलं. आता हे जे पाणी आहे ना मित्रांनो, हे येलगंगा नदीला जाते आणि हेच पैठणच्या नाथसागर धरणाला जाऊन मिळतं. आमच्या गावातला वडा आहे. इकडे आमच्या जमिनी आहे त्या वड्याने. इकडे तो रस्ता आहे शेताकडे जाणारा. हे बघा 4 दिवसापासून लगातार पाऊस चालू आहे ना. 4-5 दिवसापासून. मेमध्ये तर पडला पण जूनमध्ये पण 4-5 दिवसांनी चालू आहे. हे असं पाणी चालू आहे. आता जवळजवळ 2-4 कट्टे भरून खाली पाणी आलेलं आहे. किती पाणी आलं असं विचार करा. आणि हेच पाणी नाथसागराला जाऊन मिळतं पैठणच्या धरणाला. आणि ही नदीला जातात इथून आमच्या गावाकडे कडाला नदी आहे येलगंगा म्हणून, तिला मिळून ते परत नाथसागराकडे जातात. तर चला मित्रांनो, आणि आपल्या आता पुढं तुम्हाला गावाचं मंदिर बिंदिर दाखवतो. तिथून आलो आहे आपण आता. चला सुरू झाला का? दवाखान्यात गेलं का? बरं आहे का? आपला कळस हा आपलं मंदिर. पाऊस झाला आहे आपल्याला. आता हरिपाठ व्हायच्या आधी किती तास गप्पा झाला तिकडून. हां लाईट तर नाही, आता लाईट बी गेली. बरं आहे, पाय धुवायला पाणी तुंबलं आधी मंदिरात जायच्या आधी. चालू झाला हरिपाठ मायलाचा. हे आमचं गाव. हे पहा मित्रांनो, तिकडून त्या वड्याचं पाणी येऊ राहिलं. पहा आता ह्यो नदीतला कट्टा आहे, येलगंगा नदी आहे बघा. असा कट्टा आहे आणि इकडे ही नदी धरणाला जाते. आता ते पाणी आहे का तिकडून सुरुवात झाली यायला. तर येलगंगा नदी ह्यो कट्टा आहे असं बांधलेला. बघा तिकडे पूल आहे. हे पहिला कट्टा रात्री भरलेला आहे. ते पाणी याच्यावरून पडन. पहा आता थोड्या वेळानं पाणी पडन. इकडे काही आपले शेतकरी लोक राहतात. हे बघा असे लोक पाहायला आलेले गावाचं पाणी पाहायला. चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले ब्लॉग असेच महिन्यातून 2 ब्लॉग टाकीत असतो आपण. तर आपल्याला थोडं सपोर्टिंग करा मित्रांनो. चला आपण एक खेडेगावातून खेडेगावातला आपला ब्लॉगर आहे मित्रांनो. तर सपोर्ट करत आता. ही येलगंगा नदी आहे. आता ही थेट पैठणच्या नाथसागराला जाऊन मिळते. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.